श्री गणेशाय नमः, श्री पांडुरंगाय नमः, श्री प्रभू रामचंद्राय नमः. सीता नेली अशोकवना मागे शरबंदी रघुनंदना, पावोनी लब्ध चेतना आपणा पण अवलोकी. असो पांडुरंगा करू प्रथम मला दुसरे चरण संताजी त्यांच्या कृपा शीर्वाने कधीच विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका. बसलेले सर्व श्रोते मंडळी साधू संध्यांना साष्टांगपणे पदत करून कथेला सुरुवात, कथेचं अनुसंधान आहे. सीता माऊली अशोकवनामध्ये पोहोचलेले आहेत. तिकडे प्रभू रामचंद्र हसणारा जी काही बेशुद्धपणा होता थोडेसे सावध झाले आणि सावध होऊन आपल्या शरीराकडे स्वतः प्रभू रामचंद्र पाहू लागले. पाहत असताना काय शरबंधनी रघुनंदन स्वयंभवनी सावधान, निजांगे खडतरले बाणरुद्रे किलीच भूमी शाही. शरबंधनातून सरबंधनामध्ये अडकलेल्या प्रभू रामचंद्र सावध होऊन आपल्या अंगाकडे बघू लागलेले आहेत. तर ठिकठिकाणी म्हणजे असणाऱ्या त्या बाण रुतलेल्या आहेत, असणारा त्याच्यातून असणारा रक्त निघत आहे. जमिनीवर झोपलेला सवेची पाये लक्ष्मणाचा वयासी न देखे प्राण, ज्ञान घेऊन या ज्ञान मी त्या रुदन लगेच असणाऱ्या प्रभू रामचंद्राने लक्ष्मणजीकडे बघितलं. प्राण जाणार नाही दोघाचा, पण लौकिक अर्थ आपला भाऊ संकटात आहे आणि आपण बघत बसायचं का? लोक काय म्हणतील, काय कळतं का नाही? मग लक्ष्मणजीला बरं वाटण्यासाठी प्रभू रामचंद्र लागले. मना जीवगात ऐसे जाणवली रघुनाथ, पावया वानर व्रतांत मग प्रभू रामचंद्राने असणार माहिती आपल्याला मरण नाही, लक्ष्मणजीला बी मरण नाही. पण वानरांच्या मनात काय, बघणाऱ्यांच्या मनात काय? लौकिक अर्थ लोक काय बोलतील सांगतायत ना, दोन तुली मांडू असते ती. लोक काय म्हणतील म्हणूनच मला प्रभू रामचंद्राने म्हट्याला लढवायला सुरुवात केली. भ्रष्टाचार ऐकता देखती वानर रणी पडलास का, तो मित्र त्याने रघुवीर लक्ष्मणजी असं बोलायला सुरुवात केला. प्रभू रामचंद्राला बोलता येईना. मग वानर मंडळीनं बघितलं. वानर मंडळी म्हणले लई बेशुद्ध लक्ष्मणजी पडल्या. प्रभू रामचंद्र कुंभकर्णा भारीला माझा सुख कोण, सका भेटे लक्ष्मण सांडीन प्राण या लागी. आता माझा लक्ष्मण रणांगणाच्या ठिकाणी पडला. राजाला बनील, कुंभकर्ण इंद्रजित येईल आणि माझ्या लक्ष्मणजीला मारील. लक्ष्मण जर मेला तर माझा तरी राहून का उपयोग आहे? मी बी उभ्या उभ्या माझा जीव कंदाना घेतली अलंका भुवन, सका भेटे लक्ष्मण सांडीन प्राण या लागी. जरी मी आता जिवंत राहिलो तरी असणाऱ्या लंकेत भांडण करील, सर्व बरोबर भांडण करील, सर्व राक्षसाला संपून टाकील. लंका भुवन पण माझ्या लक्ष्मणजी मला भेटणार नाही. स्त्रियाची ते आईचे जनसंख्या मिळती संपूर्ण तैसा मिळे, सका लक्ष्मण सांडीन प्राण त्या लागी. असं ती सीता मिळतील. बघा ती प्रभू रामचंद्र भरपूर सीता मावली मिळते, पण माझा असा लक्ष्मणजी मला मिळणार नाही. याच्यासाठी मी जीव दे. स्त्रिया मिळविल्या मिळती पुत्र पौत्र होय संतती, लक्ष्मणाची प्राप्ती त्रिजगती दुर्लभ. मिळवायला गेलं तर पावलं पावले असणाऱ्या स्त्रिया मिळतील. स्त्रिया मिळली की पुत्र पौत्र असणारे प्राप्त होतील. पण सकाळ लक्ष्मण स्वर्गमूर्ती पाहतात त्यांनी जगात अयोध्याची भरत शत्रुघ्न कौशल्याची केली मुखदावी, सुमित्रेची तेजीन प्राणाशी आता माता लक्ष्मणजी तर संपणार. मी असणार अयोध्येत जाणार. मी अयोध्येत गेल्यावर लक्ष्मणजी सीता असणाऱ्या परत परत उर्मिला येईल. भाऊजी आमचं त्यांनी कुठं आहे? सौमित्रा येईल म्हणजे माझा मुलगा असणारा लक्ष्मण कुठं आहे? कौशल्य माता विचारतील. ती काही माता सुद्धा सगळ्याच्या पुढे येईन. लक्ष्मणजी कुठं आहेत? मी जर म्हणलं रणांगणाच्या ठिकाणी संपलं काय तोंड दाखवून जाऊ पुसती केविता तो लक्ष्मण, तेव्हा माझे काळे वदन तेजी प्राणाच्या ठिकाणी दोघं मिळून गेलता. येताना तिघा यायचं सोडून एकटाच कसा आला प्रभू रामचंद्र असं मला म्हणतील. म्हणून जीवन जगून का उपयोग आहे? आपण सर्वता न करी फळभक्षण, त्यावी न घे मी जीवन तेजीन प्राण या. लक्ष्मणजी शिवाय मी गुळाचा खडा बी उचलत नाही, पाण्याचा घोट बी पेत नाही. आता लक्ष्मणजी जवळ खात नाही तवर मी खाणार नाही पिणार नाही. त्याच्यासाठी पद मात्र न करी गमन, त्या लागी तेजीन प्राण सत्य भाषे वानर मंडळीनं तुम्हाला
त्या लक्ष्मणजी शिवाय मी एक पाऊल सुद्धा पुढे टाकणार नाही. मरतो रे मरतो. आठवले दारोन नाही आले अश्रू पूर्ण आपल्या कर्माचे दूषण सोयापणा अतिशय दुःख वाटलं. स्पुंदू बरोबर रामचंद्र रडू लागलं. कपाळ फुटकन रणी मारून मागच्या जन्मी काय पाप केलं. रणी मारून रावण केला राजा बिभीषण माझे निनकावेची जाणचे कले ऋण रणांगणाच्या ठिकाणी राजा रावण मारणार म्हणजे विभीषण तिला लंका ध्यान देणार होतं. पण आता त्या विभीषण काकाचं ऋण माझ्या शनी फिटणार नाही. आता काय माझ्या करू? मदतुसार लंका बिभीषण आधी दिली दान ते मी नवेची उत्तर नसे केलं ऋण आता माझ्या डोक्यावर भला मोठा असणारा ऋण बसलं. ती कर्ज विभीषण काकाचं झालं. मी त्यांना मतावर म्हणलं होतं राजा रावणाला संपवून लंका तुम्हाला दान देईन. पण बोलल्यासारखं आज होत नाही. आता काय करू? पत्र देता दान त्याने निमित्त रावण राजा करील बिभीषण ऋण उत्तर तुमच्यापाशी लिहून देतो रे. बीबी एवढा आमच्या भरतीला सांगा. आमच्या भरतीला म्हणा राजा रामला संपवून विभीषण काकाला राज्य द्या. मी त्यांच्या भरत शत्रुघ्न तिघी माता प्राण देतील तत्वता उत्तीर्णता नव्हे ते म्हणून मला पत्र जन्मी भरतजीला इथनं काम तेवढे करा म्हणावा. आणि इथं जर अशी परिस्थिती झाली कौशल्य माता संपत्ती लक्ष सुमित्र संपत्ती काही संपत्ती मग तर किती ऋण माझ्या डोक्यावर. जे ऋण बंधून विभीषणाचे चरण त्याची देवो धनुष्यबाण ऋण उत्तीर्ण मी होईन. म्हणून आता संपायच्या वेळेस ही धनुष्यबाण असणार विभीषण काका तुमच्यापाशी. तुम्ही रणांगणाच्या ठिकाणी युद्ध करा. तुम्हीच लंका जिंका. तुम्हाला राज्याभिषेक धनुष्यबाण माझे पावल्या विभीषण त्रैलोकी पूजे होईन पूर्ण दिंडी जबरदस्त माझा आशीर्वाद विभीषण काका हे असणाऱ्या वरदानाचा धनुष्यबाण घ्या. या धनुष्यबाणाने राक्षस संपवून तुमची तुम्हाला लंका मोर्चा पद सोय दीर्घे करी हृदय भाग्यपूर्ण विभीषण काकाला असं बघा. विभीषण काका म्हणला फुटक्या कपाळाचा मी एकच या जगताच्या ठिकाणी धाई मुकरून ती बी रडायला लागलं. रडता रडता दोघाच्या गेल्या प्राण गजरे ओनी रावण करील करणार तेवढ्यात प्रभू रामचंद्र म्हणाला आम्ही दोघं बी संपल्यावर राजा रावण येईल सगळ्या वानराला मारील. काय करावं? मुख करो निराला वानराला मारतील रक्षोगण माझे तुम्हाशी न यावे मरण शीघ्र माझ्या समोर तुम्हाला राजा रावण मारील रे. म्हणून तुमच्या पाया पडतो. तुम्हाला हात जोडतो. लंका सोडा ना आपल्या घराकडे निघून जावं. वीर वानर गण त्याशी माझे लोटांगण सवेग्न येता रावण शीघ्र गमला. जांबवंत हनुमंत थोर थोर वानर मंडळी तुम्हाला हात जोडतो. तुमच्या पाया पडतो. जोपर्यंत सर्वेस्वी उत्तर शीघ्र गमना करा. रणांगणाच्या ठिकाणी तुम्ही जर असणार संपला तर म्हणजे ह्या रणांगणाच्या ठिकाणातून म्हणजे असणार ती अजून डोक्यावर माझ्या ऋण पडेल म्हणजे असणार. अजून कर्ज वाढेल म्हणजे असणार. ही एवढी जर संपली तर त्या प्रभू रामचंद्राला कळतंय का नाही. घरी चांगलं होतं व्यवस्थित होतं ह्याच्या नादाला लागली आणि गेली कुठं लंकेला सीतामावली शोधायला सगळी किंवा आमची मरली. अशी कालवा घरातली काढताल म्हणून जावारे जावा खरी याची समयीचे अवसरी जवळ पडली आहे अंधारीचा परिवारी निघावे. मी सांगतो तसं तुम्ही ऐका. जोपर्यंत अंधार आहे तोपर्यंत अंधारात सगळीच्या सगळी गपचीप पळून जावा. अरे बाबा कुणी सुद्धा इथं थांबू नका. वानर वीर सूरज सज्जनाच सैन्य सेना आणि कपिगण एकवटोनी आपण करावे गमन किष्किंधे. म्हणून वानरांनो असणारे सर्व वानर मंडळी एकत्र या. सगळ्यांनी एकच विचार करा. इथं आता लक्ष्मण संपलं की मी पण संपतोय. दोघं संपलं की वानर राजा रावण येईल तुम्हाला सगळ्याला मारून टाकेल. म्हणून सगळ्यांनी म्हणजे रात्रीच्या रात्रीत किष्किंधेकडे आपल्या गावाकडे निघून जावा. वीरा समवेत सुग्रीव राजा दिवे जित ऐकोनी येऊनी लंकानाथ करावया घात वानरांचा. मग म्हणजे असणार हे जर राजा रामाला कळलं प्रभू रामचंद्र संपले लक्ष्मणजी संपले लगेच राजा रावण येईल. वानरासहित सुग्रीव राजाला सुद्धा संपविल. आणि सगळ्याला जर संपवलं तर कसं व्हायचं. म्हणून तुम्ही रातच गावाकडे निघून जावा सगळी. वानर राजा तू कपिपती तुझं विना वानर न चालती तुला निघावे शीघ्र गती किष्किंधे प्रती. म्हणून सुग्रीव राजे तुम्ही इकडे या. तुम्हाला
सांगतो म्हणले सगळे असणारे तुमचे अंकित वानर मंडळी तुम्ही राजा होत म्हणले तुम्ही आधी पुढे निघा म्हणले आणि तुम्ही सगळ्यांना चला 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 असं म्हणा सुग्रीव राजे तुमच्या बरोबर सगळी वानर मंडळी येतील तुम्ही आधी किष्किंधेकडे चला अंगदे अनिले मुकुटाशी तो रागपोटी रावणाशी पुढे घालून या त्याची सकळ सैन्याशी निघावे सुग्रीवराजे काल त्या अंगदेवराजने राजा रावणाचा असणारा मुकुट असणारा उचलून घेतात त्याचा राजा रावणाच्या मनातले राग आहे अंगदेवराजला मारील व म्हणून सुग्रीवराजे तुम्ही अंगदेवराजला पुढे घ्या आणि सर्वजण किष्किंधेकडे चला तू बंधन त्याने मागे गापन शीघ्र करावे गमन किष्किंधा भुवन ठाकोरी आपण म्हणजे 400 कोसाच्या समुद्रावर सेतू बांधलाय म्हणून तुम्हाला माघारी जायला काय अवघड नाही जे सेतू त्या जागा आपण पूल बांधलाय त्याच पुलावून तुम्ही सगळे सगळे माघारी किष्किंधेकडे जावं प्रभू रामचंद्र बोलले श्रीराम वचन सुग्रीवन ढळे अनुप्रमाण पुढती बोले हे रघुनंदन शीघ्र गमन करी बापा प्रभू रामचंद्राचं बोलणं सुग्रीवराजाने ऐकलं पण सुग्रीवराजे ठामपणे उभा आहेत पुन्हा प्रभू रामचंद्र म्हणलं बापांनो हात जोडतो तुम्हाला पाया पडतो नकारा थांबू इथं जावा किष्किंधेचे सख्यत्व परम त्या सख्यत्वाचे कृत कर्म तुला संपादिले सुगम आत्माराम मी जाणे मी आत्माराम आहे तुम्ही माझ्यावरची काय जबाबदारी टाकली होती जी मग प्रभू रामचंद्राचे देवाचं कार्य करायचं होतं ते कार्य तुम्ही बरोबर जबाबदारीनं पार पाडलं मला माहिती आहे तुम्ही कुठं कामात चुकला ना तुम्ही सगळ्यांनी व्यवस्थित काम केलंय पण लय आजची रात्र अवघड आहे मित्र कार्यार्थी तुम्ही ख्यात संपादिला मित्र कार्यार्थ तुम्ही केला रघुनाथ परमाप्त तुम्ही मग किती श्रेष्ठ असं नातलग तुम्ही मला करून टाकलं काय मित्रत्व निभावलं काय संपत्ती आणि काय संगती आणि कसं देवाचं कार्य करायचं हे जगताच्या ठिकाणी सुग्रीवराजे तुम्ही दाखवलं आणि देवाला आपलं केलं अजून काय करायचं राहिलं मिळवून यादला महावीर कपी प्रबळ सेतू बांधून तात्काळ आले सकळ सत्कार मत कार्यार्था माझं कार्य करण्यासाठी सुग्रीवराजे तुम्ही म्हणजे असणार 18 पद्म वानर 72 कोटी हसवलं 56 कोटी माकडं एवढं सैन्य मिळवलं म्हणजे घरदाराचा विचार केला ना पोराबाळांचा विचार केला नाही आणि माझ्यासाठी म्हणजे असणार एवढा भला मोठा समुद्र होता पण त्या समुद्रावर सुद्धा म्हणजे रामनामाच्या जोरावर म्हणजे दगड तरली आणि सगळीच्या सगळी लंकेत माझं कार्य करण्यासाठी एवढं वानर कटले परे देशी आशी देवोरी स्वग्रासी त्रिपुत्राशी भेटवी आई सखी असणाऱ्या सुग्रीवराजा एवढा असणार किष्किंधेपासून लंकेपर्यंत अंतर कसं वानरांनी कटलं माझ्याशी मला माहितीये किती त्रास झाला कशी त्यांची अवस्था झाली मला माहितीये प्रत्येकाला वाटतं घरी जावं लेकरं बाळात आनंदित राहावं किती वेळ असणार फिरायचं किती दिवस झाले किती वनवास काटायचा असं प्रत्येकाला वाटायला लागलंय म्हणून सुग्रीवराजे सर्वांना घ्या आणि आपापल्या घरच्या मुलाबाळांची बायकोची भेट घालून द्या किष्किंधा भुवनी तारा रुमाध्वनी पत्नी सुख भोगावे अनुदिनी सिंहासनी स्वानंदे तुम्ही सुग्रीवराजे असणार आहे किष्किंधा नगरीच्या सिंहासनावर जाऊन बसा तारा आणि रुमाध्वनी पत्नी तुमच्या त्यांच्या बरोबर सुखाने आनंदाने सुग्रीवराजे तुम्ही पण राहा युवराजा जनवीर सुर सुबट पूर्ण त्याचे लळे पाळून सुखी संपूर्ण करा तशाच प्रकारे अंगद म्हणून असणारे युवराज त्यांना त्या किष्किंधा नगरीचं दिलेलं आहे आणि तेही तुमचं असणार बाळ त्याचं जे काय सर्व लाड आहेत ते लाड पुरवा बर का आणि सुखाने आनंदाने तुम्ही राहा माझी या कार्या लागी दान वाढणारी वेचिले पुढे प्राण समस्त माझे लोटांगण शीघ्र गमन करावे प्रभू रामचंद्र म्हणाले सर्व वानरांनी जीवाचं रण केलं आणि माझ्या कार्यासाठी असणाऱ्या धावणार आणि माझं कार्य सुद्धा परिपूर्ण केलं म्हणून सर्व वानर मंडळींना तुम्हाला माझं लोटांगण आहे हात जोडतो पाया पडतो आपापल्या घराकडे जावर तुम्ही शीघ्र न करीता गमान येते यवनी आदाचानन करील वानरारण कंदन दुःख दारुण ते मजा म्हणून तुम्ही जर असणारा जर उशीर जर केला तर राजा रावणापर्यंत असणारी बातमी पोहोचली जाईल राजा रावण हित येईल वानरांनो म्हणून राजा रावण यायच्या आधी सर्वांनी हितनं पळून जावा आपापल्या घराकडे जावा अशी पुन्हा एकदा विनंती प्रभू रामचंद्र करू लागले बाधी माझी दुःखावस्था परी सुग्रीवाची परमचिंता दुःख न होता कपी समजता शीघ्र गमनाचा निघावे माझं मला काय दुःख होत नाही
मी मला कसं माझं काय का होईना तिकडं, कसं का होईना, काही का होईना, माझं जाऊ द्या. पण सुग्रीव राजे इतके दिवस तुम्ही दुःख सहन केलं माझ्यासाठी, पण आता तुमचं दुःख मला पाहावं नाही गेलंय. म्हणून सर्व वानर मंडळी अजून दुःखाच्या थारोळ्यात मला पडायची नाही, ती सर्व तुम्ही उठा आणि किष्किंधेला जावा. लक्ष्मणाच्या दुःखाला मी प्राण त्यागीन, आता प्राण त्यागील स्वय सीता या लागी शीघ्रता तुम्ही जावे. म्हणून तुम्ही म्हणजे आता मला जी काय लक्ष्मणजीची दुःखावस्था आहे ती मला पाहावं नाही. मी लक्ष्मणसाठी जीव देणार, माझा जीव गेला सीता माऊली नाही केलं की सीता माऊली सुद्धा जीव देणार, मग आमचा तिघांसाठी जीव जाणार म्हणले. मग कशाला वानर मंडळी तुम्ही इथे राहता म्हणले, जावा तुमचे तुम्ही गावाकडे. श्रीरामाचे विलापन ऐकून आव्हान रगन अश्रुपूर्ण झाले नयन रुदन स्पुंदन ते करिता. अशा प्रकारच्या प्रभू रामचंद्राचा असणारा दुःखावस्था रडणं सर्व वानर मंडळीनं बघितलं आणि सर्वच्या सर्व वानर मंडळीचं सुद्धा डोळं पाणावलं गेलं बरं का. सगळीच्या सगळी वानर मंडळी रडू लागली आणि रडता असणारे सर्वजण प्रभू रामचंद्राला काय म्हणू लागलेले आहेत आता पुढच्या ओवीत ऐका. कोणी श्रीराम वचन सुविवा बोलिला गर्जोन सांडोन या रामचरण मागे आपण सरुणा. जावा रे जावा लवकर असं प्रभू रामचंद्र म्हणले. ठाम वारले असणारे सुग्रीव राजे प्रभू रामचंद्रासमोर छाती टोकपणे प्रभू रामचंद्र म्हणू लागले, प्रभू रामचंद्र जान जाएगी पर वानर मंडळांची शान नाही जाएगी. एक पाऊल सुद्धा प्रभू रामचंद्र तुम्हाला सोडून हव्यात टाकणार नाही. बोला. निकळताल्या प्राणांत घडविल्या कल्पांत नाही सोडले सांडले रघुनाथ निजनार्थ हा माझा. निश्चयाने सांगतो प्रभू रामचंद्र, जीव गेला तर भेट तर तुमच्या कार्यासाठी वाटेल ते तुमच्यासाठी प्रभू रामचंद्र काय पण मागे सांगणार नाही. कैचे राजे कैचे छत्र कैचे करंत्र कैचे पुत्र सांडोनी श्रीरामचंद्र राज्य कुठल्या बायकोन कुठल्या असणारी मुलं, पण प्रभू रामचंद्र तुम्हाला सोडून एक पाऊल सुद्धा मागे टाकणार नाही. सोनोनी रघुनंदन आठवी त्याचे काळे वदन अकल्प पतन जो प्रभू रामचंद्राला सोडून पलले रामा लक्ष्मण ते देखोनिया विभीषण करी रोदनाती दुःख. ववी सांगू देत जावा, ववी सांगितल्यावर तुला माझी वडील महत्वाचे टाकारीवर. ठीक आहे. सांडोनिया रघुनंदन आठवी आधी भोग भवन तेव्हाची त्याचे काळे वदन कल्पपतन तयारी. सुग्रीव राजा म्हणू लागलेला प्रभू रामचंद्राला सोडून जो कोणी असणार श्री पत्नी म्हणतो आणि भोग घ्यायचं म्हणतो तर त्याचं कधीच तोंड काळ झालेलं आहे. का देवाला सोडून जी काय कार्य करतं ते शून्यच आहे की त्या कार्याला काय महत्वच नाही. म्हणून देवाला सोडून जी काय कार्य आहे त्या कार्याला किंमतच नाही. म्हणून कामामध्ये काम काही म्हणा राम राम म्हणून असणारा काल हे करत असताना सुद्धा देह प्रपंचाचा जसं सुखे करी काम प्रपंचाचा जसं सुखाने काम करा म्हणले असणार. पण प्रपंच असा म्हणण्यात का कुठं नसावा फाटका त्याला असावा रामनामाचा तुटका. हे सुग्रीव राजाने सांगितलं. सुग्रीव राजा म्हणल्या जर प्रभू रामचंद्राला विसरून कार्य केलं तर त्याचं म्हणजे पतन आढळाय. कधीच असणार एवढं पतन होईल एवढं नरकाला जाईल सांगताच येत नाही असं सुग्रीव राजे बोले. आता विभीषण काका काय म्हणतात ऐका. सर्वांगी खोचनिया वानरनी पडले राम लक्ष्मण विभीषण करी रुदनाती दुःखे. विभीषण काका समोर आलेला प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मणजी बाणाच्या खारोड्यात पडलेले आहेत. विभीषण काकाने बघितलं दुःखावर झाला आणि विभीषण काका रडू लागले. बैसोनिया सुग्रीवा पासी विभीषण रडे आक्रोशी कपट छेडोनिया राक्षसी रणी रामासी पाडिले. उठले विभीषण काका सुग्रीव राजाच्या जवळ गेला आणि सुग्रीव राजाला म्हणू लागलं कसं झालं व कसं झालं.
कपटी ती राक्षस म्हणावा, किती कपटी राक्षस म्हणावा. त्या कपटाने म्हणजे प्रभू रामचंद्राने लक्ष्मी मंजीला बाणाने खिळून टाकलं की होतले दे कोणिया बाण जळ हासे विभीषण. श्रीरामादिलथी मन करी स्पर्शन सर्वांगी सर्वाशी. कोचले दे कोणिया बाण जळ हासे विभीषण श्रीरामानी लक्ष्मण करी स्पर्शन सर्वांगी. मला म्हणलं विभीषण काकाने आपल्या असणाऱ्या हातामध्ये पाणी घेतलं आणि पाणी असणाऱ्या दोघांच्या अंगावर शिंपडलं. होत्यात का जागेत होत्यात का बघितलं. परत असणाऱ्या अंगावर असणारा कुठं लागलाय तिथं हात फिरवायला सुरुवात केली. पुढे काय झालं. विभीषणास्तकीचे उदक त्याने निवारेला देह दुःख. संत राम लक्ष्मण नावे कपावले सुख शरवंगी. म्हणून ह्याला म्हणतात संत चरणाला लागतात सहजन वासनेचे बीज जळले जाय. मग राम नामे उपजी आवडी सुख घडोघडी वाढू लागे. जेव्हा विभीषण हात काकाच्या हातातच पाणी पुण्यवंत व्हावे घेतात सज्जनांची नावे. विभीषण काका प्रभू रामचंद्राला नामस्मरण करतात आणि त्या नामस्मरणाच्या जोरावर निस्तास पाणी प्रभू रामचंद्राच्या अंगावर पडलं. साधू संतांचा स्पर्श झाला प्रभू रामचंद्राच्या अंगाला आणि प्रभू रामचंद्र नावे सिद्धीवर आले. असं डोळ्या मग अशा अर्ध उन्मलित होते म्हणजे अर्ध झाकले अर्धे उघडे होते. ते प्रभू रामचंद्राने डोळे पूर्ण उघडले. गुण दोघे झाले सर्वांगी विकळ पण दर्शन बैसवेना. विभीषण काकाच्या हातातल्या पाण्याने एवढा गुण आला. प्रभू रामचंद्र सावध झाले. आपल्या मध्ये कोणाचा कसा गुण येतो का तसा गुण आला प्रभू रामचंद्राला. लगेच प्रभू रामचंद्र सावध झाले. पण विकळ अवस्था झालेली होती. देहाच्या ठिकाणची ताकद संपलेली होती. बसताना बसवे ना गेलं. सुग्रीवानी विभीषण दोघे ते कोणी हाती उद्विग्न ते काळी अंगद आपण बोले गरजोन ते काही ऐका. असं विभीषण काकाचं सुग्रीव राजाचं बोलणं चाललंय तेवढ्यात अंगदेवराज मध्ये आले आणि अंगदेवराजने हॉटेली गर्जना केली. काय म्हणतात ऐका. श्रीरामानी लक्ष्मण सुग्रीवादी वानर गण सुख पावती संपूर्ण ते मी करीन. म्हणजे आज प्रभू रामचंद्र लक्ष्मण सर्व वानर मंडळी सुखी होतील तशा प्रकारचं पट्ट्या काम करतो. लक्ष्मी नाही का. सुग्रीव सांगे अंगदासी पाचारोनी सुचनाशी सकळ सैन्य समुदायसी न्यावे किष्किंदेसी राम सौमित्र. तेवढ्यात सुग्रीव राजा म्हणले अंगाजीवराज बापरे बाबा लई कालवा करू नको जरा शांत राहा म्हणले. बोलव म्हणले असणार अँब्युलन्सला त्याच्या सुशन डॉक्टरला बी बोलव. आणि ते सुशन डॉक्टरजी सगळ्यांसमवेत सगळी वानर मंडळी अँब्युलन्स मध्ये बसा आणि अँब्युलन्स किष्किंधा नगरीकर वाची युक्ती अंगदाती विनय व्रती सुग्रीवादी सकळ उत्पत्ती केली विनंती अभिवंद्य. मग लगेच अँब्युलन्स सगळी बसा डॉक्टर सहित म्हणजे वाटाली त्यांचे उपचार चालू राहू द्या गावाकडे जाऊ द्या. वाहन म्हणल्याबरोबर अंगदेवराजांनी जरा आपली गर्जना केलेली मोठ्याने वाटायला होता. जरा नम्रता धारण केली आणि सुग्रीव राजासमोर हात जोडले. काका म्हणला जरा मी काय बोलतोय माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. सुग्रीव राजा कपिपती सीतापती नवचता किष्किंधे प्रती वंदर डळती सैन्य. ऐका काका सुग्रीव राजे तुम्ही प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मणजी सगळेचे सगळे असणार तुम्ही किष्किंधा नगरीला सगळ्यांना घेऊन गेल्याशिवाय वानरा जागच्या हलणारच नाही. तुम्ही आम्हाला जावा आम्ही अजिबात जाणार नाही. जाणार कधी तुम्हाला बी घेऊन जाणार काका. प्रभू रामचंद्राला घेऊन जाणार लक्ष्मणजीला घेऊन जाणार सर्व वानर मंडळीला बसायला जागा नाही पुरू द्या अँब्युलन्सला. आम्ही दरवाज्यात बसू खिडकीत बसू वर टप्पावर बसू पण सगळी मिळूनच जाऊ. स्वामी तुझ्या सुग्रीवे विना वेगळे नव्हती वानर गण घेऊन राम लक्ष्मण जावे आपण सुग्रीव राजा तुमच्या
वाचून वेगळी वानर मंडळ होतच नाहीत. तुम्ही ढकलून दिलं काय, जावा म्हणलं काय, तिकिटाला पैसे दिलं काय, अँब्युलन्स मध्ये भरलं काय तरी काय. आमची वानर मंडळ हलतच नाही. ती हलतेली कधी प्रभू रामचंद्राला बी घ्या, लक्ष्मणजीला बी घ्या, सगळ्याला बरोबर घेऊन सगळी जण आपण किष्किंध्यानगरीला जाऊ. अंगदेवराज म्हणतात समाज निळा निळादी जामवंत अंगद लोटांग नविनवित निज पुरुषार्थ लक्षोनी. आपली जी काय ताकद आहे, आपलं कौशल्य आहे आणि आपला जो काय पुरुषार्थ आहे, ह्या पुरुषार्थाने अंगदेवराज सगळ्यांना विनंती करू लागले, हात जोडू लागलेले आहेत. विभीषण का सूर्यराजे अहो असणारे नळनील जांबवंत असणारे गुरुवरी असणारे हनुमंतराय, तुम्ही सगळीच्या सगळी किष्किंध्या नगरीला जावा बरं लवकर. संत संज्ञ राम लक्ष्मण दोघे झाले सावधान येतो नियासी नाही मरण विकल पूर्ण सर्वांनी. अंगदेवराज म्हणू लागले आता प्रभू रामचंद्र सावध झालेले आहेत, म्हणजे शुद्धीवर आलेले आहेत. शुद्धीवर आलं पण त्यांच्यात ताकद नाही, सलाईन लावावं लागणार आहे का नाही, दुसरं पलटावं लागणार औषध गोळ्या आता बदलावं लागणार म्हणजे असणार ना. शुद्धीवर आलेले नाहीत प्रभू रामचंद्र. का शुद्धीवर आलेत पण ताकद नाही ना, चालायला इकडे जायला तिकडे जायला ताकद नाही, असं अंगदेवराज म्हणू लागलेले आहे. राम लक्ष्मण तव सुग्रीवादी वानर गण समजताई होगोरी सावधान न्यावे दोघेच जगात किसकी. जोपर्यंत ह्यांच्यात प्राण येत नाही, तोपर्यंत ह्यांच्यात ताकद नाही, तोपर्यंत तो दोघाला बी उचला आणि आपण सगळेच जण किष्किंध्या नगरीला जाऊ, असं अंगदेवराज म्हणू लागले. मागे मी एकला पण मारीन इंद्रजित कुंभकर्ण रणी निर्दाळीन रावण सुपुत्र प्रधान सैन्यासी. सगळी जावं तुम्ही, मी एकटाच मागं राहतो आणि मी एकटा मागं राहून काय करतो, इंद्रजिताला मारतो, कुंभकर्णाला मारतो, राजा रावणाला मारतो आणि पुढं माझे विश्वास समर्थ सुखी जावे सुनिश्चित एक ठेवावा हनुमंत रण सायात मज लागी. बघा 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 अंगदेवराज काय म्हणताय म्हणले असणार. काका सगळी जावा तुम्ही, सगळी राजाने नळ नीळ जांबुवंत सर्वांना न्या, सुषण डॉक्टरला न्या, प्रभू रामचंद्राला न्या, लक्ष्मणजीला न्या. मी सगळ्याला माग पाठीमागा मारतो पण माझ्या बरोबरीला हनुमंतरायला ठेवा. पण करीन रावणाची धुळ श्रेणी सीता जननी सोडविन. हनुमंतरायाच्या बरोबरीनं मी म्हणजे आम्ही दोघं मिळून म्हणजे कोट्यानु कोटी राक्षस रंगच्या रंग खाली पाडू म्हणजे आणि सीता माऊलीला सोडवू. करोनी समुद्र मंथन इंद्रे श्री काढिली शोधून देवी राक्षस गमून सीताची रत्न आणि जसं म्हणजे असणारा समुद्राचं मंथन केलं, वासुकी नावच्या सर्पाचा द्वार केला आणि मंदराचल नावचा पर्वत समुद्र घुसावला आणि घुसावल्याबरोबर त्याच्यातनं 14 रत्न प्राप्त झालं. जशी 14 रत्न प्राप्त केली तसं आम्ही मंथन राक्षसाचं करून सीता माऊलीला सोडवू. लंका बीबी सेना दिली दान जय का श्रीराम वाचारून त्याने होईल उत्तीर्ण विभीषण येते देवा. सूर्यराजे म्हणजे आपल्या प्रभू रामचंद्राची वाचा काय निघले मुखातनं की लंका जिंकायची, विभीषण काकाला दान द्यायची. मग मी काय करतो, एकटा इथं राहून सगळ्याला मारतो, लंका जिंकतो आणि विभीषण काकाला राज्याभिषेक करतो. म्हणून विभीषण काकाला मी माझ्या बरोबर ठेवा. रणी मारली रावणासी स्वय सोडविन देशी राज्य देईन विभीषणासी राम ऋणाची उतराई. प्रभू रामचंद्राच्या असणाऱ्या ऋणातनं उतराई होईल, प्रभू रामचंद्र बी होतील आणि मी आपण सगळे वानर मंडळी बी होईल. प्रभू रामचंद्राचं कार्य पूर्ण. फक्त मला इथं राहू द्या, माझ्या बरोबर हनुमंतराय राहू द्या आणि हनुमंतराया बरोबर विभीषणजी काका राहू द्या. राजा रावणाला संपवतो, लंका जिंकतो, लंका जिंकली की विभीषण काकाला राज्याभिषेक करतो. प्रभू रामचंद्र जसं बोललं तसं होईल. युद्धके करलिया लंकेशी सीता घालरिया शिविकेशी गजत येईल किष्किंधेशी सत्य वचनाची मानावे. अहो सुग्रीव राजा मध्ये असणार ह्या राजा रावणाला संपूर्ण विभीषण काकाचा राज्याभिषेक करणार आणि पालखीत सीता माऊलीला घालून वाजत गाजत किष्किंधेला आणणार. माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवा. ऐकोनी अंगदाचे अनुवादन अंगद अनुवादन सुखवाला सुग्रीव आपण हरिके चुंबोनिया
काय म्हणजे सुग्रीव राजाला आनंद वाटला आणि आनंदाच्या भरात पाठ थापलेली चुंबन घेतला अंजारला गोंजारला बाळाला आणि आनंदाने सुग्रीव राजे काय म्हणतात ऐका धन्य तुझी वनावळी वचनावळी धन्य तुझी शैली वीर चोर तुरबळी वानर कोळी अंगद युवराज खरंच तुम्ही असणारे शूर आहेत वीर आहेत पराक्रमी आहेत आणि जसं बोलताव तसं करून दाखवणारे सुद्धा खरं बोलाव की मोठाळपणाचं बोलाव खरं बोलाव चांगलं बोलाव व्यवस्थित बोलाव काय वानर कुळाचा सुद्धा तुम्ही आज उद्धार केला असं असणारे सुग्रीव राजे बोलू लागले बोलली तैसे आसक्ती तैसे करू कशी ख्याती वा, वा, वा. मित्रा वीर तो त्रिजगती वानू किती गुण तुझे अरे बाबा असणारे अंगाला तुझ्या गुणाचं किती वर्णन करू जसं बोलला तशी तुझ्याकडे ताकद आहे त्या शक्तीनं तसं तू करून सुद्धा दाखवशील रे बाबा असा निधव्या छातीचा शूरवीर पराक्रमी अंग तू आहे कला करीची रण आणि घेऊन राम लक्ष्मण किसकिंदे जाता पै पळून हाती जगन्य पयामाय तुम्ही बोलता ती खरं आहे पण मी आणि प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मणजीला घेऊन जर किष्किंधेला गेला लोक नावं ठेवतील की काय नावं ठेवतील लोक वाचा नगरी हासी जे वानरी स्वर्गी हासी जे सुरवरी हासी जे ऋषीश्वरी चराचरी आती चराचरामध्ये आम्ही निंदनीय होसाल आम्हाला नावं ठेवतील लोक वानर सुद्धा हसते रे आम्हाला का हसते रे एवढी एवढीशाला तिथं ठेवलं मोठी मोठी पळून आली गावाकडे हाय का नाही वानर हसतील सूर असणारे देव सुद्धा आम्हाला हसतील काही ह्यांना कळतंय का मोठी मोठी पळून आली मार्केला तिथं ठेवलंय एवढ्याच ना ऋषी मंडळी सुद्धा आम्हाला हसतील आलिया कुंभकर्ण ससंग आलिया रावण मागे सरणे नाही जाण केले निर्वाण निर्माण केला आणि शेवटचं सांगितलं इंद्रजिताला कुंभकर्णाला राजा रावणाला 1 लाख पोरं 1.25 लाख नातो एवढ्यांना जरी घेऊन आला आता मागे सरायचं नाही हटणार नाही हा ऐकणी अंगजाची माता हरिकला हनुमंताला स्वानंदे करते तर राक्षसांत करत मला सांग युवराजचं बोलणं हनुमंतरायने ऐकलं आणि हनुमंतराय सुद्धा असणार अंगयुवराजचा मी पाठरा काय म्हणले असणार आणि जसं काय राक्षसाला संपवण्यासाठी ते सुद्धा पुढे सरसावले आणि काय म्हणतात माझा निज सकामी अंगदाचा पाठी राखा मारावा यादस मुगा विचार इतका काय काय चाललंय तुमचं काय चाललंय बडबड 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 लय वरडायला लागलं लय बडबड चालली म्हणजे धावाली बस करा असं हनुमंतराय म्हणायला लागलेले आहेत अंगद सगळ्या मंडळी म्हणजे हो ते अंगद युवराज आहेत ते माझे सखा आहेत जीव की प्राण आहेत मी त्यांचा पाठीला काय राजा रावण काय असंख्य तरी आली तरी आमच्या समोर थांबणार नाही सगळ्याला मारून टाकेल राजा रावणाला मारायचा कशाला विचार करता कसं मारीन जमवंत सुग्रीव विभीषण नळ निळा दिवानर गण श्रीरामाचे शर बंधन निर्बंधन केवी होई काय विचार लावलाय पळून जायचं सोडायचं आणि ती बरोबर रामचंद्र देईन काय तुम्ही विचार लावलाय काय विचार तुम्ही म्हणले जरा परिस्थितीचा विचार करा डॉक्टरला बोलवा इंजेक्शन कुठलं द्यायचं कुठल्या गोळ्या कुठलं चालू करायचं ते सोडलं चला घराकडे उचलून घेऊन चला अहो डॉक्टरकडे नाही आधी पहिलं नाहीतर अँब्युलन्सला फोन करा पहिलं दवाखान्यात उचला बघायचंच पंचायत आहे की कुणी बघितलं आधी कसं काय बघितलं का बघितलं ऐका नाही पंचायत त्याच्यामुळे नाही कानाला हात डोळ्याला हात लावलेला बरा असं लोक आता म्हणायला लागले कधी येऊ काय का नाही दयार शिल्लक राहिली नाही वा पण हिथं हनुमंतराय काय म्हणू लागलेले आहेत अहो असला पळापळीचा विचार सोडून टाका प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मणजी दोघंचे दोघं या बंधनातून मोकळे कसे होतील ही जी काय त्यांना बांध लागलेला आहे काय झालेलं आहे ह्याच्यापासून कसे मोकळे होतील याचा विचार करावा डोंगर आला नारद मुनीश्वर करीत गजर
विचार सर्व वानर मंडळीने असणाऱ्या हनुमंतरांनी सर्वांच्या डोक्यात घातला. कुणाला फोन करायचा, कुणाला बोलवायचं, कुणाला फोन करायचा, कुणाला बोलवायचं. म्हणजे 8 वा की 108. हा 108 असणारा अखंड चालू ज्याचा असा 108 नंबर कोण आहे? असा नंबर असणारे म्हणजे नारद मुनी आहेत. आणि ते नारद मुनी अँब्युलन्स आवाज कसा आहे त्यांचा? श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा. कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा. आणि ही अँब्युलन्स अशी गर्जना करीत आली. तिचं नाव आहे नारद मुनी. नारायण नारदाची निज आवडी श्रीरामारी हरिला राक्षस कोडी डोळे भरीन पाहिन गोडी कळवली नाचत. आनंदाने असणाऱ्या भगवंताचं नामस्मरण करून आनंद हे नाचू लागलेले आहेत नारद मुनी. का तर राजा रावणाचं आणि प्रभू रामचंद्राचं युद्ध होणार. त्या युद्धामध्ये राजा रावण संपणार, प्रभू रामचंद्र विजयी होणार आणि ते दोघांचं भांडण माझ्या डोळ्यांनी पाहणार. आणि पाहून असणार जी काय सुख आहे, आनंद आहे ते भावणार म्हणून नारद मुनी नाचू लागले. महाराज श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री सीतारामचंद्राभ्ये नमः, श्री गुरुभ्ये नमः. शस्त्रास्त्री वीर वानर गणी श्रीराम भिडेल झोट धरणी त्या युद्धाची गेहन धनी शेणी धडधडीला वाचा पुढची पाताळी विधन पुणे द्राष्टी नरद पाये पृथ्वी पिटी नसता मूर्ती लोकी रणवटी तैत्या उठी पोट सोळा. पाताळात असलं युद्ध कधी बघायला भेटत नाही. भांडण भेटत का? नारद मुनी मध्ये नाही भेटत. म्हणजे मी स्वर्गमूर्ती पाताळ तिन्ही जगात जातो, पाताळात गेलो तर असलं भांडण बघायला मिळत नाही. म्हणजे असणार नारद म्हणजे असणार पृथ्वी गरे 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 फिरतोय, पण मृत्यू लोकांसारखं भांडण कुठं सुद्धा बघायला नाही, ऐकायला मिळत नाही रे बाबा. नाही कपाळ लंका भोनीने गोंधळ केला सुकाळ स्वर्गाच्या ठिकाणी गेलो तरी असला भांडणाचा कल्लोळ नाही, गोंधळ सुद्धा नाही. फक्त एकच असणारा म्हणले आम्ही गोंधळी गोंधळी, आम्ही गोंधळी गोंधळी. फक्त आम्ही गोंधळी आहोत, पण गोंधळ कुठला घालणार? रामनामाचा गोंधळ. आणि असला कोल्हड फक्त मृत्यू लोकांच्या ठिकाणीच बघायला मिळतोय. म्हणून नारद मुनी आनंदाने नाचू लागले. पडेश्वर बंधनाचे टोळ नारद उडविला काळ सुकाळ. या संग्राम रूपी असणार पीक आहे, त्या पिकाच्या ठिकाणी पीक म्हणलं का जमीन, संग्राम रूपी जमीन आहे म्हणजे युद्धरूपी असतं ह्या दोघांच्या ठिकाणी. तिथं एक असणारं पीक आलेलं आहे. पीक म्हणजे आलं ती शरबंधनाचं. त्या शरबंधनाच्या पिकात प्रभू रामचंद्र अडकलेले आहेत. आता तिथं टोळ पक्षी येणार. टोळ पक्षी काय करतात? पीक जवारीचे दिसत हो का आपण टोळ पक्षी. तर टोळ रूपी नारद मुनी आलेले आणि ते पीक असणारं नारद मुनी कसं उडवतात म्हणजे शरबंधनातून प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मणजीला कसं सोडितात लक्ष देऊन आहे का? त्यांची इच्छा आहे नारदासी परमावडी फेळवया शरबंध्याचा कडी अतिता तडी पहावया राजा रावण आणि प्रभू रामचंद्राचं भांडण. आणि प्रभू रामचंद्राला सावध करण्यासाठी प्रभू रामचंद्राला त्या दोघांचं युद्ध पाहण्यासाठी आवड आहे अंतःकरणाच्या ठिकाणी नारद मुनीच्या. म्हणून प्रभू रामचंद्राला शरबंधनातून सोडवण्यासाठी तिथे आले. काय म्हणतात? ज्याला घेतो ब्रह्मपूर्ण ऐसे पाहोया निर्वाण रण आवडी घन नारदाची आवड घन नारदाची आहे. बरं का, लय आवड गो, लय आवड किती आहे. का तर प्रभू रामचंद्राचा निजवान, प्रभू रामचंद्राचा जर वाण लागला तर तो ब्रह्मपूर्ण होतो का नाही? तुम्ही बघा बरं. आता 10 वाजले ते महाराज, लागला का डोळ्याला डोळा? लागतंय का? पुढं ववीत काय निघतंय काय की? दिवसभर किती काम, किती कष्ट. आताच ती मावशी फिरू करून माझ्या समोर आल्या. मला पुतीला जायचं म्हणलं आज 3 आधी 11 वाजता तर पुती
माझा नंबर बी उशिरा येतोय म्हणलं चला थांबतो तुम्ही या म्हणलं बरं बरं लय दिवसभर काम पण प्रभू रामचंद्राचा निजबाण प्रभू रामचंद्राचा बाण लागला साधं ब्रह्मरूप झाल्याशिवाय होत नाही भाग गेला शिन गेला अवघा झाला आनंद भाग गेला दिवसभराचा भाग आणि शिन गेल्याशिवाय राहत नाही अशा प्रकारचा प्रभू रामचंद्राचा बाण आहे आणि तो बाण कसा लागतोय ही बघायची आवड पाहिजे का नाही म्हणून ही आवड त्याची असली प्रदक्षिणा लोटांगणी लागला चरणी रामाच्या मग असं बाण प्रभू रामचंद्राचा कुणाला लागतोय कसा कसा लागतोय ती आवडीनं पाहण्यासाठी प्रभू रामचंद्र हे नारद मुनी आलेले आहेत. का तर बाण लागला की ब्रह्मरूप होते म्हणून तर बाण लागलेली एवढीच आहे ती लय अवघड बाण लागायचं म्हणजे काय सोपी गोष्ट आहे का बाण लागायचं ते म्हणतात ती बाण नाही राम नामरूपी बाण ज्याला रामकथेचा बाण लागला त्याला भानच राहत नाही खिचके बाण प्रभू रामचंद्राचं लगेच ध्यान आहे खिचकेतात प्रभू रामचंद्राचं ध्यान अशा प्रकारचं ध्यान लागलं की 8 वाजल्या की पाय इकडं वाढत्यातच आणि हे कुणाला वाढत्यात ह्याची आवड निर्माण झाली नारद मुनीला बघायची म्हणून नारद मुनी तिथं आलेले प्रभू रामचंद्र सगळे बंधनामध्ये पडलेले आहेत नारद मुनी असणारी प्रदक्षिणा घातली प्रभू रामचंद्राच्या जवळ दीप्यमान म्हणून श्रीराम भक्त पुन वानर गणसोय वंदिले असणारा नारदाचा महिमा आहे तपांमध्ये श्रेष्ठ असणारे तपस्वी असणारे अखंड भगवंताचं नामस्मरण करणारे नारद मुनी पण रामाचे भक्त आहेत वानर मंडळी त्यांना त्यांच्या सुद्धा पाया पडले त्यांना लोटांगण नारद मुनीला घातलं का रामाची सेवा करतात म्हणून आणि पुढं मी एक श्रेष्ठ महामुनी वानर वनचर हिन भजनी आयशे नारद कदान मानी घाली लोटांगण समसाम्यो काय समानता आहे नारद मुनीकडे बघा आपल्यात वीरनारायण महाराज लोक उदाहरण देते आता लय उशीर झाला पण काय करायचं लग्नात सासूच्या पाया पडली नाही सासू गाय बाजू घराकडे आली नाही म्हणते काय मानपानाला भुललेली माणसं काय का नाही मानपानाला भुललेली माणसं तसं ह्या नारद मुनीनं अखिल कोटी ब्रह्मांडाचा नायक प्रभू रामचंद्र आहे आणि पालं खाणारी वानर आहेत ह्यांच्या कसं पाया पडू अजिबात मनात आणलं नाही जसं प्रभू रामचंद्राला लोटांगण घातलं तसंच प्रभू रामचंद्राचे सेवक प्रभू रामचंद्राची सेवा करणारे वानर मंडळ आहेत तसंच त्यांनाही लोटांगण घातला भेद अजिबात नाही म्हणून भेदाभेदा मंगळ वैष्णवांनी भेद करायचा नाही म्हणून पंढरीच्या लोकांना हे अभिमान पाया पडायचे ना एकमेकाचे लोक पाया पडतात तसं नारद मुनीनं ही देव ही भक्त ह्याच्या कशा पाया पडू त्यांचं पाया पडू सगळ्यांच्या पाया पडले वाचा भाव श्रीरामचंद्री त्वची भाव वनरावरी प्रदक्षिणा नमस्कार करी भिन्नत्व न धरी अनुमात्र सुद्धा दोघांमध्ये वेगळेपणा नारद मुनीनं बघितलं नाही का देव ते संत ते देव निमित्त त्या प्रतिमा पण आपण संत वेगळे मागतो देव वेगळं म्हणत नाही संत ते देव ते संत असतात निमित्त असतं फक्त प्रतिमा वेगळे दिसतात पण तसं मानलं नाही ज्या भाऊ जो अंतःकरणाच्या ठिकाणी भाव आहे प्रभू रामचंद्राच्या पाया पडताना तोच भाव वानरांच्या प्रदक्षिणा घालताना वानरांच्या पाया पडताना नारद मुनीच्या होता मात्र भेद नव्हता साधूंची शुद्ध शैली नारदी नांद सुख समळी यवनी श्रीरामाजळी सांगे समळी मूळ कथा अशा प्रकारे साधू असतात ह्याला साधूची व्याख्या म्हणावं ग्रंथ करते शांतीब्रह्म एकनाथ महाराज त्यामुळे नारद मुनी आनंदाने सुखाने राहतात आपल्यात भेद करतात ही असला आणि तिथं असला ही असला आणि तसला भेद करायचा नाही मी तू पण जाऊ दे रे दुरी मी पण जाऊन द्यायचं दुरी आणि अजिबात भेद करायचा नाही तरच त्याला साधू म्हणतात जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपले तोची देव ओळखावा तोची साधू ओळखावा देव घेतल्याची जाणावा अशा प्रकारचं नारद मुनीने समसामान्य माहिती असं साधूचं अंतर असणारा साधूच असावा त्याच्यामुळे साधू सुखी असतात आणि त्या सुखास मिळाने प्रभू रामचंद्राच्या जवळ असणारे नारद मुनी गेले आणि प्रभू रामचंद्राच्या कानात काय सांगते स्वरूप शरबंधन होऊन सावधान करी कंदन प्रभू रामचंद्र तुमच्या रूपाकडे जाऊ नका स्वरूपाकडे पहा म्हणले असणार द्वंद्व मितूपणाचे वेगळं आहे द्वंद्व रहित असणारं तुमचं असणारं स्वरूप आहे म्हणले उठा की म्हणले कशाला पाड करून घ्यायला म्हणले कवर झोपायच्या ह्या शरबंधनामध्ये लवकर उठा राक्षसांना हे निर्माण पाहू मी आपण
वा, वा. घेऊन येत निशमान करी कंदना राक्षसा. आवाज तुम्ही रणंगणात भारी युद्धाला भांडण भारी करता म्हणले ती बघायसाठी किती लांबून जीवाचा धडपडा आता पिटा करून ड्युटी करून दुकान वाढवून आताच तुमच्या दुकानापासून आले मी 5 मिनिटं झालं तुमच्या आधी येऊन. आयुष्य सांगता नारद मुनी श्रीरामानुटी शरबंदनी मुख्य स्वरूप प्रबोधनी अनुवाद वाणी ते ऐका. हाव लवकरात लवकर हातात धनुष्यबाण घ्या राक्षसाला संपवा असं नारद मुनी पुन्हा पुन्हा म्हणू लागलेले आहेत. उठा की लवकर तरी उठायला तयार नाहीत. आता नारद मुनी पुढे काय सांगतात ऐका. सर्वभूती सबाह्य पूर्णपणे निज निर्गुण तुझी सगुण निज लक्षण भारी. अहो प्रभू रामचंद्र तुम्ही असणाऱ्या स्वस्वरूपाच्या ठिकाणी पहा तुम्ही निर्गुण निराकार आहेत म्हणले. तुम्हाला रंग नाही रूप नाही काही सुद्धा नाही प्रभू रामचंद्र. तुम्हाला रंग नाही रूप नाही वर्ण छाया असे असणारे प्रभू रामचंद्र. पण तुझं सगुण म्हणे निर्गुण तू एकच गोविंद. सगुण रूपात तुम्हीच निर्गुण रूपात तुम्हीच आहो. मत्स्य रूपे सोडून शंका सुरते मर्दून सोय केले वेद उदाहरण तू आदि कारण श्रीराम. प्रभू रामचंद्र तुम्ही आधी पुरुष आहोत म्हणजे असणारे सगळ्याच आधी कारण आहेत. ज्यावेळेस म्हणजे असणाऱ्या शंकासुरानी म्हणजे असणारा त्या ब्रह्मदेवाच्या हातातले म्हणजे वेद चोरून नेले त्यावेळेस भगवंत तुम्ही म्हणजे जैसे ज्याने द्यावे तसे व्हावे कृपाळू माशाच्या रूपात ध्यान ब्रह्मदेवानी केलं तुम्ही मासा झाला आणि वेद असणारा पाण्यातून बाहेर काढे पडायला लागले. रूपे तू आपण पृष्ठभागी धरा धरून करून या समुद्र मंथन पूर्ण 14 रत्ने. त्याच्यानंतर म्हणजे असणाऱ्या देवाने असणारे राक्षसाने समुद्राचं मंथन करायला सुरुवात केलं. मंदिराच्या पर्वत असणारा बुडत असताना तुम्ही म्हणजे त्याला कशी देवांना मदत केली. कासवाचं रूप धारण केलं आणि मंदिराच्या आपल्या पाठीवर धारण केलं. अशा प्रकारे कासव झालेले भगवंत तुम्हीच आहो. रूपे तुझी धन निमग्न धरा उतरून झालाशी आपण काय देव आहे. अंबरीश राजासाठी 10 गर्भवासूची 10 अवताराची कथा नारद मुनी प्रभू रामचंद्राला जाग करण्यासाठी सांगू राहिलेले. पूर्वी काय केलं तुम्ही आता काय करायला हो म्हणजे असणाऱ्या प्रभू रामचंद्र आहे का तुम्हीच डुक्कर झाला. वरा म्हणजे डुक्कर जशी त्याने द्यावे तशी कृपाळू देवाचं वर्णन नाही. डुक्कर झालाच तुम्ही. कधी झाला जेव्हा त्या हिरण्याक्षणी मध्ये असणारा पृथ्वी आपल्या गाडीत धरली रसा तळाला न्यायला लागला होता तेव्हा असणार त्याने हातात धरून न्यायला लागला होता तेव्हाच म्हणजे तुम्ही असणारा वरा म्हणजे डुकराचं रूप धारण केलं आणि त्या पृथ्वीला त्या हिरण्याक्षापासून वाचवला तुम्ही. तुमच्या दाढेत पृथ्वीला धरलं. खांब फोडून हिरण्याची बाबी दारून झाला आपण रामा अहो रामा 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 आठवा आता 6वा तो अवतार आहे म्हणजे तुमचा. ज्यावेळेस म्हणजे ते हिरण्याक्ष संपला आणि त्याच्या काय वरासाठी हिरण्यकश्यप आला त्याचाच भाऊ आणि ते मला ज्याच्या बंबुजाला माझ्या भावाने मारलं त्याचा सूड घेतल्याशिवाय हातच नाही म्हणून हिरण्यकश्यप असणार आला आणि त्याच्यात कोटी भक्त प्रल्हाद जन्माला आणि भक्त प्रल्हादाच्या काय वरासाठी दुर्जनी मारिता लाटन पडल्या खांबातून भगवंत प्रगट झाला. दुर्जनी मारता लाटा खांबातून प्रगट. दुर्जनाने हिरण्यकश्यप पोराला विचारला तुझा देव कुठं आहे. भक्त प्रल्हादाने सांगितलं ह्या खांबात सुद्धा आहे. खांबावर गदान टाकल्याबरोबर 13 वरदान होती 13 मामा 13च्या 13 फेल केली भगवंताने. नरसिंहाचं रूप धारण केलं प्रभू रामचंद्र तुम्ही आणि हिरण्यकश्यपूला संपलं. कसं संपलं पुन्हा वरी आली तर सांगतो. उपेंद्र रूपे आपण प्रसंग बळीचे छलन शेती झाला सी बळीच्या दिन सहाव्या अध्यायात अंगशिष्टाई करताना ऐकलं भगवंत रामा 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 ऐका म्हणजे असणार तुम्ही त्या बळीच्या राज्यामध्ये असणार तुम्ही भीक मागण्यासाठी गेला आणि त्या बळीत असणार गर्भधारण तुम्ही केलं आणि शेवटी बटू ब्राह्मण झाला आणि त्या बटू ब्राह्मण 3 पावलात अख्खी जमीन स्वर्गमुद्री पाताळ व्यापलं आणि बळीच्या दरवाजाद्वार पळवून झाला. गो ब्राह्मणांचा कवारी 17 जुनासी करीसी भोरी धरानी क्षत्री त्रिसप्तके. आणि त्याच्यानंतर म्हणजे असणाऱ्या ब्राह्मणाच्या वेशामध्ये तुम्ही परशुरामाचा अवतार धारण केला आणि आईच्या सांगण्या वाचून म्हणजे असणारी ही पृथ्वी 21 वेळानी क्षत्रिय केली प्रभू रामचंद्र. तू 7वा अवतार
प्रतिशाकारे श्रीरामचंद्र वा वा. मिथ्या सर्व नक्षर पंजर उटी सत्वरे निपुरण निघू. अहो प्रभू रामचंद्र असं 6 अवतार तुमचं मागे संपलं. 7व्या अवतारात प्रत्यक्ष प्रभू रामचंद्र दशरथ राजाचे रामचंद्र म्हणून पृथ्वी तलाव तुम्ही अवतरी झालेला आहोत. आणि काय शर्मंदानात अडकून बसला उठा लवकर. सांगत आपण शिववेदाचे वरदबान मिथ्याने करी श्रीराम ऋषी पूर्ण दान सरला. अशा प्रकारचं सांगितलं नारद मुनीला. पण प्रभू रामचंद्र हलायला काय तयार माहिती म्हणजे 11 वाजवायचं ठरले महाराज म्हणून हलायचं अजिबात नाही. म्हणजे गप बसून राहा म्हणजे अजून किती तशी 11 वाजत तर हलायचं नाही असं. मग नारद मुनी म्हणजे कळलं मला का हाला ना ती म्हणजे इथं महादेवजी ती महादेवजीचं बोलणं खोट प्रभू रामचंद्राने करून दाखवायचं जगाला नाही असं ठरवलंय. म्हणून उठाना ती बघा नारद मुनीला कळलं. तू तो साक्षात नारायण शिष्यशाही श्री जनार्दन वा, वा, वा. तू तो जगाचा जीवन गरुड वाहना श्रीरामा. मग आता स्तुती करायला सुरुवात केली नारद मुनीने. म्हणजे तुम्ही असणार ना साक्षात नारायण आहोत. नारायण हा म्हणजे पाणी पाण्यात ज्याचं स्थान आहे त्याला नारायण म्हणतात बरं का. आणि असे नारायण असणारे पाण्यात स्थान आहे. पुन्हा शेषावर शेने केलेले जगताचं पालन पोषण करणारे भगवंता. एवढंच नाही म्हणजे असणार जगाचा आधार असणारे प्रभू रामचंद्र तुम्ही जाल. आणि गरुड तुमचं वाहन असणारे प्रभू रामचंद्र. गरुडे तुझा सेवक हात जोडणी उभा सन्मुख. छेदावयात एक त्याशी आवश्यक समरावे. मुनी सांगते देवाला सांगू लागलेले म्हणले असणारे गरुड हनुमंता सन्मुख उभ्या राहते. अहो ते गरुड जे हनुमंत आहे तसं जवळच आहेत म्हणजे तुमच्या संगत आहे. पण राहिलंय कोण गरुड जे आहेत म्हणजे ते हात जोडून तुमच्या समोर असणारा उभाच आहेत म्हणजे. सांगा लवकर काय काम करू, सांगा लवकर काय काम करू. त्यांचं स्मरण करा की प्रभू रामचंद्र ती येतील आणि तुम्हाला जे सापामध्ये ते इंद्रजिताने बांधलेला आहे ती साप उचलून घेऊन जातील. म्हणून त्या गरुडजीचं ध्यान करा. श्रीराम म्हणे नारदा प्रती गड स्वामी मी श्री रघुपती सरबंदाच्या निवरती सेवका का कुलती केव करू. नारद म्हणे काय तुम्ही बोलायला लागला म्हणजे ती गरुड कोण आहे मी कोण आहे. गरुडाचा मालक मी म्हणजे असणार. कलियुग कटकट ही कलियुगात घडतंय. नौकराच्या पाया पडे द्यावं लागतं मला. चला की लवकर 8 वाजल्या. अहो न म्हणजे गाडी दारात उभारली बरं. चला चला मी धुतो आल्यावर धुतो. मी तुमचं अर्धवट मालक अर्धवट नौकराच्या घरी काम करायला लागले ते न्यायला लागले. नाही हो दिवसाची पाळी आहे लाईट गेली पुन्हा चला दोघाला मी जावं लागलं. चला लवकर बाकीची कोणा काम करू. ही कलियुगात आहे. पण तसं नाही प्रभू रामचंद्र म्हणले मी मालक असणारा गरुडजीचा मालक मी आहे. माझा नौकर गरुड आहे म्हणले. मालक कसं का कुलतील म्हणले त्या गरुडाला. चला की लवकर या की लवकर जमत नाही. माझा स्वामी श्री शंकर निवारील शरपंजर आयसे ऐकता उत्तर शिवसत्वर धरविला. नारद मुनीला सांगायला लागले प्रभू रामचंद्र. प्रभू रामचंद्र म्हणतात माझे मालक असणारे महादेवजी आहेत. आणि ते महादेवजी मला संकटातून बाहेर काढतील. नुसतं महादेव प्रभू रामचंद्र मला संकटातून बाहेर काढतील. एवढा आवाज महादेवजीच्या कानात पडला आणि महादेवजी नंदीवर बसले. शिवसाने गरुडासी तू तो महामूर्ख होसी शरबंद लागला श्रीरामासी शीघ्र त्यापासी तू जाय. मग लगेच असणार महादेवजी नंदीवर बसले. गरुडाला म्हणले गरुड काय कळतं का ना तुला काय चाललंय तिकडं काय नाव बसला म्हणले इथं डुकले हानीत म्हणले कळतं का नाही म्हणले. तिला प्रभू रामचंद्र शरबंधानात अडकलेले. लवकरात लवकर जावा त्यांना उठवा. माझ्या वरदाचे वरदबन स्वच्छ दिना रघुनंदन तो जावनी आपण शरबंधन छेदावे. माझ्या आशीर्वाद खरा करण्यासाठी प्रभू रामचंद्र बाणामध्ये पडलेले निवांत झोपलेले आहेत म्हणले असणारे प्रभू रामचंद्र. गरुडजी लवकरात लवकर जावा आणि प्रभू रामचंद्राला मोकळे करा. माझ्या वरदाचे सर्पशर तेही बांधिला श्री रामचंद्र तो जाणनी सत्वर नागशर छेदावे. माझ्या आशीर्वादाच्या वरदानाच्या सापरूपी बाणामध्ये प्रभू रामचंद्र खेळून पडलेले. तर गरुडजी तुम्ही लवकरात लवकर जावा आणि प्रभू रामचंद्राने ते नाग बांधल्याला सोडून टाका. कोणी शिवाचे उत्तर
गरुडासी उल्हास थोर वंदावया श्रीरामचंद्र अति सत्वर असं महादेवजीचं बोलणं गरुडजीनं ऐकलं आणि ऐकल्या बरोबर गरुडजी प्रभू रामचंद्राचं ध्यान करत भगवंताचं असणारा ध्यान करत लगेच गरुडजी भरारा जवळ आले. उभय पक्ष्यांचा पवन पर्वत वृक्ष उन मन पडती समुद्र असं उड्डाण गरुडजीनं मारलं. अशी पंखाची हवा चालली भल्या मोठे असणाऱ्या पर्वत उन्मळून पासणाऱ्या झाड झुडप समुद्रात पडू लागली. खचून पडती गिरीकडे पक्षी किलती बापुडे समुद्र जल गगनावळे अति झडाडे पक्ष्याचा असं पंख फडफड 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 करत निघालेल्या असणारा झाड उन्मळून पडू लागली. समुद्राचं पाणी उचंबळलं. उंच उंच लाटा. सगळे पशु पक्षी घाबरले. कुठं वेगाने पक्षवात तो मेघा निर्वाय उसळले जळ वरचत आहे सुवर्ण पक्ष इथं प्राय जळकताय आकाशी. असणारे विजय सारखं गरुजी भरारा चमकत आहेत आणि निघालेले आहेत. आणि त्या पंखाचा वारा एवढा सुटला जणू काय पाव असणार समुद्रातलं पाणी इतकं उंच चालू लागलं आणि पडू लागलं बाजूला. जसं काय माणसाला वाटू लागलं पाऊसच पडायला लागला की काय असं चित्र निर्माण झालं. गरुडा गमन न लागता दगसन आले उड्डाणा शरबंदा. अतिशय तेजस्वी असणारे गरुड भरारा प्रभू रामचंद्राच्या जवळ येत. वानर मंडळीने बघितला. डोळ्याचं पातळ लवतं एवढ्या वेळात प्रभू रामचंद्राच्या जवळ गरुडजी आले. येता गरुडाच्या उड्डाण सर्वात उत शरबंगन पळवणी झाले शिवभूषण हे गरुडा भेणे. गरुडजीचं उड्डाण आल्यानं सापाणी बघितल्या बरोबर म्हणले पळा रे पळा आपला आता हित नाही काय काम नाही म्हणल्या बरोबर असणारे साप उठले आणि महादेवजीच्या गळ्यात जाऊन बसले. प्रभू रामचंद्र रामचंद्रापासून जर वेगळे नाही झालं तर गरुड आपल्याला मारून टाकीन असा विचार सापांनी केला. मरणाच्या भीतीनं कोणाला सगळ्यांना मरणाची भीती. मरणाच्या भीतीनं घाबरले. म्हणजे आपली जागा कुठं आहे महादेवच्या गळ्यात. चला रे उठा. शिवाची अंगावरी भाऊ भूषणे उरी शिरी लपती सरपंच हारी ते कोणी सरपारी अति आल्या गरुडजीला बघितलं न साप अतिशय घाबरले आणि घाबरून महादेवजीच्या हातावर खांद्यावर छातीवर गळ्यात जिथं जागा दिसल तिथं लपून बसले. सर्प बंधन ते सर्प दाताची पळण श्रीरामाने लक्ष्मण सावधान सोय झाले. गरुडाला सापाने बघितलं. प्रभू रामचंद्राला लक्ष्मणजीला असणार सोडलं आणि साप असणारे निघून गेले. लगेच प्रभू रामचंद्राने लक्ष्मणजी सावधान मी तवा अपराधी दारुण क्षमा संपूर्ण मुदत सावध झाले. प्रभू रामचंद्र सावध झाले की गरुडाने लोटांगण प्रभू रामचंद्र समोर घातलं आणि घातलंय बरोबर असणारे गरुडजी हात जोडून म्हणाला मी अपराधी आहे प्रभू रामचंद्र मला क्षमा करा. का वाचा पुढे तीन म्हणा लोटांगण पुढे करी प्रदक्षिण मी तवा अपराधी दारुण क्षमा संपूर्ण मुदत बस का घ्या की का? थोडं राहिलं आता. थोडं राहिलं. 20 घ्या घ्या. 20 कशात? 30 घ्या कशात? एवढं राहू दे. मग लागल्या सरबंधन पुढतीन म्हणा पुढे तीन म्हणा लोटांगण पुढची करी प्रदक्षिण मी तुम्हा अपराधी दारुण क्षमा पुन्हा संपूर्ण पाया पडायचं. पुन्हा गरुडजी असणारं लोटांगण घालायचं. प्रभू रामचंद्र बोललेले लेकडे वेळेला उत्तरे क्षमा अपराध असावा असं म्हणायचं. मग लागल्या सरबंधन तो सांगितले उपेक्षण आयसे श्रीरामा तू मन चट पूर्ण मदन मानी. प्रभू रामचंद्र तुम्ही म्हणता मी शरबंधनात पडत असताना तुम्ही कारण मला मूर्ख आहे म्हणा काही पण मला प्रभू रामचंद्र पण वाचा सरबंधनाच्या संकटी नाही ऐकले जगजेटी शिबे सांगताची गोष्टी उठा उठी ह्या शरबंधन संकटात पडलेलं प्रभू रामचंद्र मला कळलंच नाही माहितच नाही म्हणले. पण महाराजांनी व्हॉट्सअपवर पत्रिका टाकली आहे का म्हणून महादेवजीनं मला सांगितलं आणि महादेवजीचा निरोप ऐकल्या प्रभू रामचंद्र पळत माझी पयदान
फिटले सर्प शरबंधन माझे दोघा मुक्तपण सेवा संपूर्ण ही माझी. आता आलं का नाही मी पण ऐका गरुडजी म्हणत असत्या म्हणले मी असणार माझं उठाण आलं म्हणून म्हणले दोघंही असणारे ह्या सापाच्या असणाऱ्या बंधनातून मुक्त झाला म्हणून मी तुमचा असणारा संपूर्ण सेवाधारी आहे सेवक आहे. घरगुती आप्त दोघाही केले शरीर मुक्त हेची सेवा सुनिश्चित श्री रघुनाथ सुखार्थी. तुमचा घरगुती सेवक आहे. मला काय म्हणायची गरज आहे का तांब्या भरून 5 रुपये देतो काय मला गरज आहे का? अहो तुमच्या घरचं सेवक आहे मानस का तुम्ही असणार मी नोकर आहे म्हणले तुमचा मला काय पगाराची काय गरज नाही. बरोबर रामचंद्र तुमचा घरगुती सेवक आहे म्हणले मी म्हणले असणार बरोबर रामचंद्र तुमची सेवा माझ्या हातून घडली तुम्ही असणार का तर तुम्हाला सुख वाटलं आनंद वाटला त्याच्यासाठी मी तुमच्या इथं काम करतो असं गरुडजी म्हणतात. चुराचुर गण मिळाली सिद्धचारण शरबंधना तुटेना. कोण म्हणतो गुरुजी सर्पबंधन आहे गणगंधर्व यक्ष किन्नर सर्व देव जरी मिळून आले तरी असणारा साधक शरबंधनातून सुटत नाही. ब्रह्मचक्र कुबेर वरुण कोटी कोटी सुरगण सर्पाद्भूत शरबंधन सर्वता गण सुटेना. ब्रह्मा विष्णू महेश आले वरून आले कोट्यानु कोटी देवालय स्वर्गातले देवालय तरी सर्पबंधनातून सुटत नाही. 88 ऋषी पंक्ती आल्या तपस्वी तेजमूर्ती सर्प शरबंधन निवृत्ती त्यांच्या निज 88,000 ऋषी तपणमध्ये श्रेष्ठ आले ऋषीवरी आले तरी ते सुद्धा आले शरबंधनातून कुणाला मोकळं करायचं म्हणलं तर त्यांच्याशी सुद्धा होत नाही. सर्प शरबंध अति कठीण परमाधिक गम्य जाण त्याचे केले म्या निवारण सेवा संपूर्ण श्रीरामी. अशा प्रकारे ब्रह्मदेवाला सुद्धा सोडवता येत नाही असं शरबंधन मी सोडवलं प्रभू रामचंद्र मी सोडवलं. कोण होतंय गुरुजी कशासाठी तुमची सेवा घडावी म्हणून असता दिव्यास्त्रे संपूर्ण त्वगा दुर्गम शरबंधन ते म्या निवारिले जाण सेवा संपूर्ण ही माझी. प्रभू रामचंद्र तुमच्या जवळ तुमची दिव्य अशी ताकद आहे दिव्य असे शस्त्र अस्त्र तुमच्या पैसे आहेत पण तुमच्याच्याने सुद्धा सुटलं नाही किंवा प्रभू रामचंद्र तुटलं नाही पण त्या पाठीने नुसतं आलो तुमची सेवा केली तुम्हाला सुखी केलं मला बघितलं की पळून गेली. तुमच्या अंगी रुतल्या बन त्यांचे बुधवावे वन करिता गड परिमार्जन लजामान सोय झाला. प्रभू रामचंद्राच्या जवळ गेला लय साप चावला असते कुठल्या नागाची शिफ्टी लागली असन कुठल्या नागाने चावा घेतला असेल कुणाचा फळा लागला असेल म्हणून प्रभू रामचंद्राच्या अंगाकडे बघायला लागलं ना असं हात फिरवायला लागलं साप जेव्हा अंगाकडे बघितलं का प्रभू रामचंद्राच्या खालीच मान घातली का श्रीरामाने लक्ष्मण अंगी रुतले नाही तबन अंगाशी पडला नाही वर्ण परिमार्जन ते म्हणून मी म्हणायचं नाही मग म्हणजे असणारा जवळ असणारा असा हात फिरवायला लागला लय लागला असन व लय जखमा झाल्यात काय की मलम लावतो इंजेक्शन करतो पट्टी बांधतो असं म्हणून हात फिरवून बघायला लागलं कुठं लागलं का जेव्हा बघितलं तर कुठंच काय नाही खाली मान घातली कुठं वन नाही कुठं रुतलं नाही कुठं एक इजा सुद्धा झालेली नाही असं जेव्हा प्रभू रामचंद्राचं अंग लक्ष्मणजीचं अंग बघितलं तेव्हा गरुडजीला काय वाटलं शरबंदी सर्प शिवभूषण करिता श्रीरामस्तवन शरबंदी रघुनंदन सुख संपन्न स्वानंदे. शरबंधनाच्या ठिकाणी महादेवजीच्या वरदानाचे असणारे ते सरपंच सुद्धा काय करत होत ऐ श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम. महाराजाला किती आवरा म्हणलं तर महाराज लांब येतात चपटेल व माणसाला हे लांब येलं तर चपटेल म्हणून ती आपलं असतं बरं का. मग म्हणले असणार ती सुद्धा म्हणले असणार साप सुद्धा म्हणले प्रभू रामचंद्राचं ध्यान करत होत. शरबंदी सर्प सतत शोधित तत्व समजतो भाग्य उठीला श्री रघुनाथ नित्य मुक्त श्रीराम. शरबंधनाच्या ठिकाणी जी काय साप प्रभू रामचंद्राला जी काय बांधून टाकलेलं होतं ती सुद्धा असणारे काय करत होत्या सर्वच्या सर्व आज आपल्याला प्रभू रामचंद्राला स्पर्श झालेला आहे
जी काय सत्व आहे त्या देवताचं जी काय सत्व आहे त्या सत्वाचा शोध घेत होती म्हणजे असणार ते सुद्धा प्रभू रामचंद्राचं असणार ध्यान करत होती म्हणले आणि भाग्याने आपल्या आपल्या प्रभू रामचंद्र शरवंदनातून उठलेले नाही तर नित्य मुक्त आहेत कुणाचं बांधलं जातं का बांधलं जातच नाहीत पण शरबंदी सुख संपन्न सर्व करीती मधुर स्तवन वा, 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 लक्ष्मणत्वची शरशयना रघुनंदन सुखशाही अहो शरवंदनाच्या ठिकाणी प्रभू रामचंद्र सुख संपन्न आहेत आनंदित आहेत म्हणजे असणार फक्त जगाला दाखवायचं महादेवजीचं बोल खरं करण्यासाठी कार्य केलं नाही तर लक्ष्मण शेषाचा अवतार राम सीतेचा भ्रातार लक्ष्मणची शेष आहे लक्ष्मणचीच नाग आहे आणि स्वतःला चावत्याला का आणि आपल्या भावाला तसं करते नाही का आणि ते शेषावर लक्ष्मण प्रभू रामचंद्र रोज झोपत्यात ती शेष प्रभू रामचंद्राला बांधील का आपली सही आपल्याला रूपात खुतल का खुपत असते रे नेताळ्यावर टाकत होईना लय पिस झालेली म्हणजे खुपल का खुपतच नाही तसं लक्ष्मण जे असणारे शेषाचे अवतार आहेत त्यांना त्रास देतील का शेष त्या शेषावर शिवाय प्रभू रामचंद्र रोज करतात त्यांना त्रास देतील का देणारच नाही पण जगतासाठी हा गरुडे सोडविले सर्व बंधन हे तो माझे नित्य वचन श्रीराम नित्य मुक्त चिरघन मग कळलं बरोबर रामचंद्र असणारे नित्य मुक्त आहेत म्हणले कुठल्या बंधनात अडकले जात नाहीत म्हणले मी प्रभू रामचंद्राला मोकळं केलं ही माझं बोलणं खोटं आहे असं खाली मान घालून विनेतेचा मुलगा असणारा गरुडजी शरबंदी राम सुख संपन्न चरचर्प करीती रामस्तवन आगाध श्रीराम महिमान मी केली दिन अशी मी असणारा हिन प्रभू रामचंद्राच्या महिम्याचं काय वर्णन करू जरी प्रभू रामचंद्राने नागाला बांधलेला असलं तरी ते नाग सुद्धा म्हणजे प्रभू रामचंद्राचं नामस्मरण करत होते चिंतन करत होते श्रीराम प्रताप निज निवाडे सेवा की जय चंद्र चुडे येते मी काय बापुडे श्रीरामा पुढे समोर बापुडे माझ्या काय ताकद प्रभू रामचंद्रा समोर चालायची पहा तर त्या प्रभू रामचंद्राची सेवा चंद्र महादेवजी करत्यात देवाजी देव देवों के देव बडे देव म्हणतात त्या महादेवजीला ते महादेवजी प्रभू रामचंद्राची सेवा करतात म्हणजे मी तर काय किस झाड की पत्ती सर्वंद करावया निर्मुक्त अतिशयशी मी समर्थ आयसा गर्भे होता फुंजत तोही मी प्रभू रामचंद्राला असणाऱ्या शरवंदनातून मोकळं केलं हे गर्वाचा फुगारा ताजा ताटा चालू होता वेळ फुगलेला होता पण जेव्हा प्रभू रामचंद्राच्या जाऊन चिटकाला का अहंकार संपला जातो वाचा श्रीराम समते चोकडे कडी काळन पहे कयाकडे येते मी काय से बापुडे पश्चाताप झाला असणाऱ्या गरुडजीला आणि पश्चातापाने म्हणू लागला श्रीरामाच्या सामर्थ्या पुढे काळ गुलाम सलाम तरी काळ गुलाम आहे सलाम करतो प्रभू रामचंद्राला म्हणजे आणि त्या प्रभू रामचंद्र माझं काय चालायचं नीट उठला पाया पडला हे काळी गरुडी आपण प्रदक्षिणा लोटांगण हरी जीवनर्गण प्रेम संपूर्ण श्रीराम त्या काळी गरुडजीने काय केलं प्रभू रामचंद्राला प्रदक्षिणा घातली सर्व वानर मंडळीला लोटांगण घातलं आणि प्रभू रामचंद्राविषयी आवड आणि प्रेम निर्माण करून वानर पूर्ण श्रीराम भक्त गरुडे जाणून निश्चित कपिकुळा समेत श्री रघुनाथ अभिवंदी त्याच्यानंतर मध्ये असणाऱ्या प्रभू रामचंद्राला प्रदक्षिणा गरुडजीने घातली आणि सर्व मंडळीला असणाऱ्या प्रदक्षिणा घातली नमस्कार केला आणि नमस्कार करून असणाऱ्या कुठं निघाले पुढती प्रदक्षिणा पुढती लोटांगण वानर गण करवया नमना पुसत गमन करायला पुसत पुन्हा पुन्हा लोटांगण घालू लागलं पुन्हा पाया पडू लागलं आणि पुन्हा म्हणाला आता मात्र जांभळ्या यायला लागल्या आता मात्र आम्ही थकला जातो बर का प्रभू रामचंद्र कोणी गरुडाचे प्रेम पूर्ण श्रीराम झाला सुप्रसन्न कोणी आलिंगन समाधान करवी गमन स्वानंद असं गरुडजीचं प्रेम जोर अहंकार होता तोवर जवळ केलं का अजिबातच केलं अहंकार गेला तू का म्हणे देव झाला अहंकार गेला की बरोबर रामचंद्राने आलिंगन गरुडजीला दिलं समाधान वाटलं बरं वाटलं आणि गरुडजीनं तिथून भरारी मारली गमन
श्रीरामासी आशीर्वचन अनुवादला संतोषन किरा गर्जन गरुडजीने उड्डाण मारलं. जाता जाता प्रभू रामचंद्राला काय आशीर्वाद देऊ लागला ऐका. राणी मर्दोनी रावणासी राजे देवनी बिभीषणासी सीतानोनी सोना देसी सुखी होसी श्रीराम. प्रभू रामचंद्र तुम्ही रणांगणाच्या ठिकाणी राजा रावणाला संपून टाकचाल. विभीषण काकाला राज्याभिषेक करचाल आणि आनंदाने सीता माऊलीची सोडवणूक करून प्रभू रामचंद्र तुम्ही सुखी होसाल. गरुडे नमोनी श्रीरामासी वेगे उसळला नभासी पवन प्रवेशाकाशी तेने वेगेशी पुन्हा एकदा प्रभू रामचंद्र नमस्कार गरुडजी नाही केला ना आकाश मार्गाने गरुडजी उडाले. राम रावणे झुंजारी पावया उल्हास गौड भारी श्रीराम बांध्या भितरी गौड गौडास्त्री प्रवेश. पुन्हा म्हणलं प्रभू रामचंद्राचा आणि राजा रावणाचं युद्ध बघायचं असं गरुडजीने असणार ठरवलं. म्हणून गरुडजी अस्त्राचं रूप धारण केलं आणि प्रभू रामचंद्राच्या भात्यात बसले. अस्त्र दैवते अत्याल होते यश पावया श्रीराम हसते भाता दाटली समजते रणसायाते श्रीराम. बघा अस्त्राला सुद्धा वाटलं शस्त्राला सुद्धा वाटलं प्रभू रामचंद्राची सेवा आपल्या हातून घडावी म्हणून भात्यात दाटी वाटी झाली. सगळेजण दाटी झाली. यायचं बसायचं भात्यात बसायचं का राजा रावणाचं प्रभू रामचंद्राची युद्ध करायचं आणि प्रभू रामचंद्राची सेवा आपल्या हातून घडावी प्रभू रामचंद्राला सुख प्राप्त व्हावा म्हणून जर सर्वचे सर्व अस्त्र भात्यात येऊन बसली म्हणले. श्रीराम शस्त्राची निज गती श्रीरामास्त्र देवता निज शक्ती राम जगदात्मा त्रिजगती राम निश्चिती प्रभ्रम. शस्त्राला सुद्धा गती देणार आहे कोण असेल तर ते प्रभू रामचंद्राच आहेत. अस्त्र देवतेची शक्ती कोण असेल तर प्रभू रामचंद्र आहे. लाकूड तोडायला गेला महामान कुऱ्हाडीला धार नसली तर काय म्हणता कुऱ्हाडीतला राम गेला झाड तुटाना. शस्त्राला धार देणार आहे कोण असेल तर ते प्रभू रामचंद्र आहेत. म्हणजे असणारा अस्त्राची देवता असणारा प्रभू रामचंद्र ताकद जगताचा आत्मा कोण असेल तर प्रभू रामचंद्र परब्रह्म आहे. गरुडे केली आगमन श्रीराम दे कोणी सावधान वानर आले स्फुरण करीती गर्जन. गरुडी गेलेले प्रभू रामचंद्र सावध झालेला वानर मंडळी आनंद झाला. आनंदाच्या भरात प्रभू रामचंद्राच्या नामाचा गजर करू लागले. हरिकांच्या निज गजरी निशानेत राहतील भेरी बाबा काल भैरव मृदंग हरी शैवाजी पुरले. लगेच असणारे प्रभू रामचंद्र सावध झाले. वानर मंडळीला आनंद झाला. आनंदाच्या भरामध्ये लागून या स्मृती टोळक टाळ घोष शिव ब्रह्मरसा वडीने प्रभू रामचंद्राच्या नामाचा गजर आणि असणारे वाद्य वाजवू लागली. वाच श्रीराम नित्य सावधान वर्म जाणून वानर गण राणी मर्दा वय रावण गुडिया उभवणी नाचती. प्रभू रामचंद्र नित्य सावधान आहेत. त्यांना काही झालं नाही हे वानरांना कळलं माहितीये. आनंदाने म्हणजे आपल्या शिफ्टी रूपी गुड्या उभा केल्या नाचायला लागली. स्वातंत्र्याचा ध्वनी गंभीर वानरी केला बुबुकार या माझी राम नामाचा गजर नाभी अंबर पोंदले. वाजंत्री वाजवत आहेत. आता वानरा कुठलं वाजंत्री कुठला एकच भोंग आहे त्यांचा वानरांचा म्हणजे कुठला आहे प्रभू रामचंद्र भगवान की जय. पोंदले गगनी आनंद झाला त्रिभुवनी गचकला राक्षस बिसऱ्यानी ऐकता ध्वनी सुटला कंप. जेव्हा असा प्रभू रामचंद्र की जय आवाज आकाश दुमदुमलं गेलं प्रतिध्वनी येऊ लागला. म्हणजे 11 वाजले तरी कशी म्हणून राक्षसापर्यंत आवाज गेला. राक्षस म्हणजे कुठला आवाज येतोय ऐकताची तो नाळ ध्वनी रावण कला शिवासनी इंद्राची दत्त कला म्हणी राम शिर बंधनी सुटला शे. आवाज कुठून आलाय हा म्हणजे ती संकल्पपूर्ती श्रीराम मंदिरातून आलाय. तिथं काय झालंय प्रभू रामचंद्र शरबंधनात उठले. इंग्रजीत हातूर्णात उठून उभा राहिला. राजा रावण सिंहासनावर बसलेला होता. ती विद्युत करून उठला म्हणला चला रे आरतीला चला रे आरतीला. शरबंधन श्रीराम झाला सावधान सुमन वैसे सुरगण उल्हास पूर्ण सर्वांशी प्रभू रामचंद्र शरबंधनातून सुटलेला आहे. विमानाची दाटी पुष्पांचा वर्षाव स्वर्गाहुनी देव करत होती. स्वर्गातनं देवानी फुलांचा वर्षाव प्रभू रामचंद्रावर केलेला आहे. सर्वांना आनंद झालेला. आनंदाने सर्वजण काय करू लागलेले आहे एका जनार्दना शरण श्रीराम नित्य सावधान
पुढील कथा ती पावन मोक्षपादन श्रोतिया शांती ब्रह्म एकनाथ महाराज आपल्या सद्गुरु जनार्दन स्वामीला शरण गेल्या शरण जाऊन म्हणतात प्रभू रामचंद्र नित्य सावधान नित्य सावधान आहे. पण पुढची कथा आहे का अतिशय सुंदर गोड कथा ना काय मोक्ष देणारी कथा आहे. आता आपण म्हणतो मोक्ष द्यायला कुठं पुढे जायचं आता कार्यक्रम चालू आहे कुंभमेळा आहे का नाही कुंभमेळ्यात म्हणलं गेलं की मोक्ष मिळतो कशाचा मोक्ष मिळतोय नाव काढणार का जायची पंचायत गेलं तर 50-60 किलोमीटर अलीकडे भांडवून चालत जावं लागतं म्हणून आणि त्या गर्दीत जर आंघोळीला बसलं चिंगळून गेलं तर काहींचाच मोक्ष परत जीवनाची व्यथा अवघड परिस्थिती आहे 38 माणसं मेली म्हणून खरा मोक्ष पण खरा मोक्ष म्हणजे पुढची कथा ऐकल्यानंतर साधकाला मोहांत करण्याचा टिकून जातं मेल्यावर कोणी मोक्ष भेटत नाही जीवनपणी मोक्ष बघा जाते रामकथा ऐकल्यावर मोक्ष आहे असं शांती ब्रह्म एकनाथ महाराज श्रोते मंडळीला विनंती करतात आणि विनंती करून ऐका नरवानर निशाचर विद्या करीती घोरांधळ हे मोक्षाचे निज माहेर कथा पवित्र श्रीराम प्रभू रामचंद्राची कथा पवित्र आणि पावन करणारे असणारे प्रयागाच्या ठिकाणी का त्रिवेणी संगम आहे गंगा जमुना सरस्वती मग इथं मी त्रिवेणी संगम आहे कुठला आहे देव भक्त नाम देव आहेत भक्त आहेत आणि प्रभू रामचंद्राचं नामस्मरण आहे ह्या त्रिवेणीमध्ये स्नान आहे साधा मोक्षाला जाईल का नाही जाते जाते म्हणतात महाराज त्यांच्या पाण्यावर विश्वास ठेवा हा संतांच्या पायी हा माझा विश्वास सर्व भागला असा झालं त्यांच्या पाण्यावर विश्वास ठेवा नक्की हा त्रिवेणीमध्ये असणारा स्मरण जर तुम्ही केला तर शांती ब्रह्म एकनाथ महाराज सद्गुरूला शरण जाऊन म्हणतात असणाऱ्या साधकांचं माहेर कोण असत तर रामकथा आहे म्हणजे असणारा म्हणून त्या रामकथेमध्ये नर प्रभू रामचंद्र लक्ष्मणजी वानर एवढी मोठी सर्व वानर मंडळी आणि राक्षस घोरंडर असत तिघांना असणारे ह्यांचं युद्ध होणार आणि ह्या त्रिवेणी संगमामध्ये बरोबर आहे ना नर प्रभू रामचंद्र लक्ष्मण एक झालं त्याच्यानंतर वानर 2 आणि तिसरी निशाचर राक्षस ही त्रिवेणी संगम या त्रिवेणी संगमामध्ये तुम्ही स्नान करा मोक्षाला जाताल शांती ब्रह्म एकनाथ महाराज आपल्या सद्गुरु जनार्दन स्वामीला शरण जाऊन यात कथानक संपवित श्री भावाचे रामायण युद्धकांडे कगाटी कायम रामस्तर बंधन निर्मुक्ती नाम त्रयोदशा जय वडा श्रीकृष्ण शुभम भवन्तु पुंडलिक